नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला छान असे सोयाबीनचे कटलेट करून दाखवणार आहे. प्रोटीन रिच आहेतच, शिवाय त्यात मी व्हेजिटेबल पण ॲड केलेले आहेत. मुलं भाज्या खात नाहीत, मुलांना नक्की आवडतील. तुम्ही अशा प्रकारे जर मुलांना कटलेट करून दिलेत ना, तर नक्की मुलं आवडीने खातील. चला आपण अशा छान रेसिपीला सुरुवात करूया. सोयाबीनचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक बाउलभर सोयाबीन पाण्यात भिजवून 15 मिनिटे भिजवून त्यातलं पाणी काढून बघा असे बारीक वाटून घेतलेले आहेत. अर्धा कप पोह्याची भरड घेतली आहे, एक सिमला मिरची चिरून घेतली आहे, गाजर घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतला आहे, थोडा कोबी घेतला आहे, आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे मध्यम आकाराचे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. प्रथम आपण बॉईलमध्ये सोयाबीन क्रश केलेले घेऊया. हे बघा अशा प्रकारे क्रश करून घ्यायचं आहे. यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलाय, एक सिमला मिरची बारीक चिरून घेतली, एक गाजर ग्रेट करून घेतलं, थोडा कोबी घेतला आणि 3 मिरच्या, आलं लसूण जिऱ्याची पेस्ट केली आहे ती घेतली. यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालूया. लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालूया. हळद अर्धा चमचा, काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि हे बटाटे आहेत त्याला आपण स्मॅश करून घेऊया. कोथिंबीर घालूया आणि हे सारं आपण मिक्स करून घेऊया. इथे बघा मिश्रण छान एकजीव झालं. आपल्याला कटलेटही वळता येतात. आता आपण अशा प्रकारे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही वळू शकता. मी गोल करते आहे. अशा प्रकारे मी हे कटलेट वळून घेते. इथे आपले कटलेट वळून झाले आहेत बघा. अशा प्रकारे मी वळून घेतले. आता आपण हे तळायला घेऊया. ते पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे. आपण त्यावर कटलेट घालूया. आता आपण कटलेट उलटून घेऊया. इथे आपले कटलेट तळून झालेत. मी आता हे काढून घेते. हां, इथे सोयाबीनचे छान असे कटलेट तयार झालेत. एकदम चवीला अप्रतिम झालेत. तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान कटलेट करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.